हॅलो, नमस्कार. MPSC डेली PYQs ॲनालिसिस या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण चालू घडामोडी चा जो काही आपण मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी बघत आहोत. सो त्या अंतर्गत जे काही आपण प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते, ओके, क्विज फॉर्मॅटमध्ये. सो त्या क्विज फॉर्ममध्ये जे पोस्ट केलेले प्रश्न आहेत त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस करूयात. एकंदरीतच आपण जी काही रिव्हिजन सिरीज PYQs रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण मंडे ते फ्रायडे अशा जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते विषयानिहाय ॲनालिसिस करतो आणि सॅटर्डेला आपण येणाऱ्या परीक्षेसाठी मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी चे 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्याचा एकंदरीत सविस्तर ॲनालिसिस या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण डे 33 मधील जे काही प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही MCQs बॅच आहे, PYQs MCQs त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते आणि हे एकंदरीत चालू घडामोडी संदर्भाने 6वी सिरीज असणार आहे. म्हणजे आतापर्यंत ह्या प्रश्नांच्या म्हणजे आजच्या दिवशी आपण चालू घडामोडीचे जवळपास 90 प्रश्न जे मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि MPSC ज्या पद्धतीने विचारतो त्या पद्धतीने आपण सविस्तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण करून त्या पद्धतीने आपण हे जे चालू घडामोडी संदर्भाने प्रश्न आहेत ते आपण सेट केलेले आहेत. ओके, सो तुम्ही ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. येणाऱ्या काळात आपल्याला चालू घडामोडी संदर्भाने नक्कीच त्याचा फायदा होईल. ओके, सो सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो योग्य विधाने ओळखा. पहिला जो स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेला आहे की भारतातील पहिली प्रादेशिक न्यूज अँकर ओडिशा राज्याने विकसित केले आहे. अशा पद्धतीने पहिला स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो. दुसरा स्टेटमेंट काय आहे तर मिका असे नाव या अँकरला दिले गेले आहे. त्यानंतर तिसरा स्टेटमेंट जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आधारित न्यूज अँकर चीन या देशाने विकसित केल्याचे आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने 3 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, पहिल्या याच्यामध्ये प्रादेशिक AI न्यूज अँकर ओडिशा राज्याने विकसित केले आहे का. त्यानंतर आहे दुसऱ्या याच्यामध्ये त्या अँकरला मिका असे नाव दिले गेले आहे का. आणि तिसरा जो स्टेटमेंट आहे क स्टेटमेंट याच्यात अशा पद्धतीने न्यूज अँकर विकसित करणारी AI आधारित न्यूज अँकर विकसित करणारी चीन हा पहिला देश आहे. सो बघूयात कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, पर्याय आहे वरीलपैकी सर्व अ आणि क, ब आणि क आणि अ आणि ब. आता या ठिकाणी या इमेजमध्ये बघू शकता ओडिशा गेट्स फर्स्ट AI जनरेटेड न्यूज अँकर लिसा. ओके, सो याचं जे काही नाव आहे या AI जनरेटेड जे काही रोबोट किंवा एक प्रकारे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे काही अँकर तयार केलेला आहे सो याला नाव दिलेलं आहे लिसा. ओके, सो जे काही ब स्टेटमेंट होते ज्यामध्ये याला मिका असे नाव देण्यात आलेलं आहे हे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो बघूयात. लिसा हे देशातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर आहे. ओके, त्यानंतर आहे OTV आणि ओडिशाचा पहिला AI न्यूज अँकर TV ब्रॉडकास्टिंग आणि पत्रकारितेत क्रांती घडवून आणण्यासाठी हे लिसा नावाचे जे काही AI जनरेटेड न्यूज अँकर आहे ते तयार केले गेलेलं आहे. याआधी इंडिया टुडे या समूहाने मार्चमध्ये म्हणजे प्रायव्हेट फर्मने अशा पद्धतीचे जे काही भारतातील पहिली AI अँकर विकसित केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्याचं नाव जे आहे ते सना अशा पद्धतीने त्या सना या इंडिया टुडे वृत्तपत्र समूहाने तयार केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे यापूर्वी चीनने या क्षेत्राचा शोध घेतला होता आणि चीनच्या वृत्तसंस्था सिन्हुआने अशा पद्धतीने जी काही वृत्तसंस्था आहे त्याने 2018 मध्ये AI वर चालणाऱ्या न्यूज अँकरचा वापर सुरू केलेला होता. ओके, सो सर्वात आधी चीन या देशाने अशा पद्धतीने AI आधारित न्यूज अँकर्स डेव्हलप केल्याचे कार्य आपल्याला दिसून येतो. ओके, आणि मिका जे या ठिकाणी दिलेलं आहे तर मिका काय आहे तर जगातील पहिली रोबोट CEO अशा पद्धतीने या मिका संदर्भाने तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन ठेवू शकता. सो मिका काय आहे तर जगातील पहिली रोबोट CEO. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी एप्रिल 2023 मध्ये डॅश डॅश या लढाऊ विमानातून उड्डाण केले असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आपण जेव्हा कंबाईन पूर्वपरीक्षा आणि विशेषतः जे काही कंबाईन ग्रुप C आणि ग्रुप B मध्ये बघतो आहोत सो त्यामध्ये वन लाईनर स्वरूपाचे बरेच प्रश्न
समजा 15 प्रश्न विचारलेले असतील चालू घडामोडीवर, तर किमान 10 ते 12 प्रश्न आपल्याला वन लाइनर स्वरूपाचे आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगाने म्हणून आपण वन लाइनर आणि मल्टी लाइनर देखील आपण दोन्ही एक्झामला फोकस करून आपण या ठिकाणी प्रश्न सेट केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी एप्रिल 2023 मध्ये डॅश डॅश या लढाऊ विमानातून उड्डाण केले, असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. MiG-29K, राफेल 60, सुखोई 30 MKI, त्यानंतर आहे C-295 विमान. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? सो या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रपतींनी सुखोई MKI ओके या लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे जी काही स्टेटमेंट आहे, जे काही प्रश्न विचारलेले आहे त्याचा योग्य पर्याय असणार आहे सुखोई 30 MKI. ओके, सॉरी MKI. यात इमेजमध्ये देखील दिलेलं आहे. आसाममधील जे काही आसाममधील जो एअरबेस आहे तेजपूर एअरफोर्स एअरबेस, सो या ठिकाणाहून त्यांनी उड्डाण भरल्याचे आपल्याला दिसून येतो. यापूर्वी 2009 मध्ये भारताच्या 12व्या राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंग पाटील ओके अशा प्रकारचे उड्डाण केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, पहिली महिला राष्ट्रपती जे या सुखोई 30तून विमान भरणारी ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातीलच राष्ट्रपती जी झालेली आहे प्रतिभा देवी सिंग पाटील हे आपल्याला दिसून येतात. ओके, यात जी काही सुखोई MKI 30 जी आहे ओके सुखोई 30 MKI हे सुखोई आणि हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे डिझाईन केल्याचे आपल्याला दिसून येतो. याची सुरुवात सर्वप्रथम 1995 मध्ये या सुखोई 30 MKIचे विकासाची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. यासाठी इरकुट कॉर्पोरेशन आणि सुखोई जे काही कंपनी आहे याद्वारे हे तयार केल्याचे आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये जे काही ब्रह्मोस मिसाईल आहे त्या ब्रह्मोस मिसाईलसह अनेक जे काही मिसाईल्स आहेत त्याचा जमिनीवर हवेतून जमिनीवर मारा म्हणजे एअर टू सरफेस अशा पद्धतीने जे काही मिसाईल्स आहेत त्यामध्ये लॉन्च केल्या जाऊ शकतो. ओके, आणि एकंदरीतच या विमानाची एकंदरीत जी काही क्षमता आहे उड्डाण क्षमता ते 3000 किलोमीटर इंधन न भरणारी ओके इंधन रहित आणि रिफ्युलिंग केल्याच्या नंतर 8000 किलोमीटरपर्यंत त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते. सो अशा पद्धतीने या ठिकाणी सुखोई MKI 30 अशा पद्धतीने या विमानासंदर्भात दिलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी पुरस्कारासंदर्भाने दिलेला आहे 2023चा साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा बाल साहित्य पुरस्कार मराठी भाषेतील साहित्यासाठी कोणाला दिला गेला, असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला दिसून येतो. विशाखा विश्वनाथ, एकनाथ आव्हाड, संजय वाघ, संगीता बर्वे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जे काही छंद देई आनंदा हे जे काही बाल साहित्य आहे ओके विशेषतः काव्यसंग्रह आपल्याला दिसून येतो छंद देई आनंदा. सो हे जे काही काव्यसंग्रह आहे ते एकनाथ आव्हाड यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो एकनाथ आव्हाडांनी जे काही छंद देई आनंदा या कविता संग्रहासाठी त्यांना 2023चा बालसाहित्य या क्षेत्रासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आपल्याला म्हणजे त्यांना मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्यानंतर आहे यांचं जे काही मूळचे कुठले आहे तर सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दापूर या गावचे ते रहिवासी आहेत. ओके, आणि मुंबई महापालिकेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. आता या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर 2010 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. 24 प्रमुख भाषांसाठी साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो 24 प्रमुख भाषा त्यातील 22 भाषा आहे जे आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या 22 भाषा आणि राजस्थानी व इंग्रजी अशा 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो आहे. ओके, 2022 मध्ये पियूची वही या साहित्यकृतीसाठी संगीता बर्वे यांना जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आणि 2023च्या युवा साहित्य पुरस्कार हे जे काही पुरस्कार आहे ते स्वतःविरुद्ध उभा करताना हे जे काही काव्यसंग्रह आहे ते त्या काव्यसंग्रहासाठी विशाखा विश्वनाथ ओके जे काही आपल्या पर्यायात दिले होते की विशाखा विश्वनाथ. सो या विशाखा विश्वनाथ यांना 2023चा युवा साहित्य अकादमीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे एकनाथ आव्हाड. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी 16व्या वित्त आयोगासंदर्भाने दिलेला आहे.
16व्या वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे असा एकंदरीत प्रश्न दिलेला आहे. ओके. एन.के. सिंग, ऋत्विक रंजन पांडे, अरविंद पनगारिया, रवींद्र कुमार त्यागे. ओके. सो जी काही 16वी वित्त आयोग आहे. आता वित्त आयोग म्हणजे काय, तर राज्यघटनेच्या 280 कलमानुसार वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद आपल्याला दिसून येतो. ओके. हे वित्त आयोग राष्ट्रपतीद्वारे स्थापन केला जातो आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र व राज्य यांच्यातील जे काही आर्थिक संबंध असेल, आर्थिक सुधारणा असेल, करविषयक संबंध आणि सुधारणा असेल, तसेच करांची वाटणी या संदर्भाने शिफारस करण्याचे काम या आयोगाच्या माध्यमातून केलं जातो आहे. ओके. सो हे जे काही वित्त आयोग आहे ते कलम 280 नुसार स्थापन केला जातो. सो सध्या 16वे वित्त आयोग स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये या ठिकाणी बघू शकता त्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या वित्त आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून अजय नारायण झा, एनी जॉर्ज मॅथ्यूज आणि निरंजन राजाध्यक्ष यांना पूर्णवेळ सदस्य, तर सौम्य कांती घोष यांना अर्धवेळ सदस्य म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे अरविंद पनगारिया, पर्याय क्रमांक 3. आणि या ठिकाणी जे ऋत्विक रंजन पांडे आहेत हे या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कार्य करणार आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर आहे 5वा प्रश्न या ठिकाणी दिलेला, कतार या देशातील संस्थेकडून दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील वाईज, ओके या ठिकाणी वाईट झालेला आहे, वाईज आहे ते ॲक्च्युली, वाईज हे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ह्या ठरलेल्या आहेत. ओके. कोण ठरलेल्या आहेत? सफीना हुसेन, वादिया अहमद, स्वाती नाईक की समीरा चव्हाण. ओके. सो या ठिकाणी बघू शकता सफीना हुसेन वाईज पुरस्कार विजेते. ओके. कतार फाउंडेशनतर्फे जे काही कतारमधील कतार फाउंडेशन आहे आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः मुलींच्या शिक्षण क्षेत्रासंदर्भाने कार्य करण्यासाठी हे कतार फाउंडेशन स्थापन केले गेलेले आहेत. ओके. सो शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र विकासासाठी दिला जाणारा वाईज पुरस्कार जो आहे तो यंदा म्हणजे 2023 मध्ये सफीना हसन यांना जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. वाईज पुरस्कार मिळवणारी ती भारतीय पहिली महिला ठरली आहे. त्यांनी एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था 2007 मध्ये सुरू केल्याचे दिसून येते. ओके. सो या सफीना हुसेन यांनी महिलांना शिक्षणासाठी म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी एज्युकेट गर्ल्स नावाची शैक्षणिक संस्था देखील स्थापन केल्याचे दिसून येते. ओके. सो पर्याय क्रमांक 1 सफीना हुसेन योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, MS स्वामीनाथन पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. RB कंबोज, सतीश माथुर, डॉक्टर R रविकन्नन आणि हरी बालकृष्णन. ओके. सो कुठला पर्याय योग्य असणार आहे? आता या ठिकाणी चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठाचे जे काही कुलगुरू आहेत, ओके, प्राध्यापक BR कंबोज. सो प्राध्यापक BR कंबोज यांना 2024चा प्रतिष्ठेचा MS स्वामीनाथन पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या प्रश्नातील योग्य पर्याय असणार आहे BR कंबोज, पर्याय क्रमांक 1. 2004 मध्ये भारताच्या विशेष संदर्भासह कृषी संशोधन आणि विकास तसेच एकूणच अन्न सुरक्षा आणि शेतीच्या शाश्वततेसाठी महान प्रभाव आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल जे काही कार्य कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी जे कार्य करत असतात अशा मान्यवरांना हे MS स्वामीनाथन पुरस्कार आपल्याला म्हणजे MS स्वामीनाथन पुरस्कार जे काही निवृत्त भारतीय कृषी संशोधन कर्मचारी संघटना आणि नुझीवीड सीड्स लिमिटेड या संस्थेतर्फे दिला जातो आहे. ओके. एकंदरीतच रोख 2 लाख रुपये, पदक आणि सन्मानपत्र असे हे या पुरस्काराचे स्वरूप एकंदरीत दिसून येतो आहे. ओके. सो BR कंबोज यांना हे जे काही स्वामीनाथन पुरस्कार आहे 2024चा ते जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्याने बॅगलेस उपक्रम सुरू केलेला आहे असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. केरळ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. ओके. सो कोणते राज्य आहे? मध्य प्रदेश अनाउन्स बॅगलेस स्कूल इनिशिएटिव्ह क्लास 1 to 12 अशा पद्धतीने फ्रॉम नेक्स्ट सेशन म्हणजे पुढच्या वर्षीपासून 2024 पासून मध्य प्रदेश या राज्यामध्ये बॅगलेस स्कूल इनिशिएटिव्ह सुरू करणार आहेत. म्हणजे जे काही 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी त्यांचा जो पुस्तकांचा ओझा आहे तो कमीत कमी कशा पद्धतीने हातामध्ये कॅरी करून ते घेऊन जाऊ शकतील इतकाच बॅग वगैरे जे काही आहेत बॅगलेस इनिशिएटिव्ह ते त्यांनी सुरू केलेले आहेत. ओके.
त्यांचा जो काही पुस्तकांचा जो किंवा एकंदरीत जे शैक्षणिक साहित्य आहे त्यांचा वजा कमी करण्यासाठी हे एकंदरीत उपक्रम दिसून येते. ओके. सो मध्य प्रदेश सरकारने 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल दिवस लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके. म्हणजे आठवड्यातून एकदा एके दिवशी कुठल्याही पद्धतीने पुस्तकांचं साहित्य न जाता फक्त मनोरंजनासाठी आणि खेळासाठी शाळेमध्ये जे विद्यार्थी येतील अशा पद्धतीने इनिशिएटिव्ह या मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने सुरू केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. हे सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना लागू असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या संदर्भाने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. प्रधानमंत्री मातृवंदना योजना योग्य विधाने ओळखा. सुरुवात कधी झाली? 1 जानेवारी 2017ला झाली काय? ब स्टेटमेंट आहे स्तनदा व गर्भवती मातांना आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक मदत या योजने थ्रू दिली जाते काय? आणि या अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. वरीलपैकी सर्व फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क आणि फक्त अ आणि क. सो अशा पद्धतीने या ठिकाणी मातृवंदना योजना संदर्भात दिलेला आहे. ओके. सो हे चार्ट देखील या इमेजमध्ये देखील तुम्ही बघू शकता. पहली बार माँ बनने वाली गर्भवती एवं धातृ महिला को सशर्त 5,000 रुपये तक की आर्थिक सहायता अशा पद्धतीने जी काही महिला व बाल विकास मंत्रालय आहे या मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू केली गेलेली आहे. ओके. सो प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही एक केंद्र पुरस्कृत DBT योजना आहे. ओके. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यामध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना त्यांच्या बँक अकाउंट किंवा पोस्ट ऑफिसच्या खात्यावर थेट 5,000 रुपयांची आणि ते कशामध्ये तर तीन टप्प्यामध्ये. ओके. सुरुवातीला 1,000 रुपये, त्यानंतर 2,000 रुपये आणि परत 2,000 रुपये अशा पद्धतीने 3 टप्प्यात या 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ओके. याची सुरुवात 1 जानेवारी 2017 पासून झाल्याचे आपल्याला दिसून येतो. गर्भवती माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी त्यांच्या आरोग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेषतः प्रसूतीच्या काळामध्ये आरोग्य खालावत असेल तर अशा वेळेस त्यांच्या आरोग्यामध्ये कुठलाही तडजोड न करता त्यांना आर्थिक मदत पुरवून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना एकंदरीत सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो या अंतर्गत जी काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्या अंतर्गत 5,000 रुपये मदत दिली जाते. ओके. सो आर्थिक मदत दिली जाते. मात्र जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 1,000 रुपये याच अंतर्गत म्हणजे एकंदरीत लिंक करून. ओके. शेवटच्या टप्प्यामध्ये समजा दुसरा बाळ जर स्त्री असेल, ओके, किंवा दुसरी होणारी बाळ जर मुलगी असेल तर त्यासाठी 1,000 रुपयाचं ॲडिशनल मदत या जननी सुरक्षा अंतर्गत सोबत या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसोबत दिल्या जातो. म्हणजे एकूण मदत 6,000 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी केल्या जातो आहे. ओके. सो काही पुस्तकांमध्ये एकूण मदत 6,000 रुपये दिलेला आहे या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी. मात्र ॲक्च्युअलमध्ये या योजनेअंतर्गत 5,000ची आर्थिक मदत केली जाते. मात्र दुसऱ्या अपत्यासाठी जर ती मुलगी असेल तर त्यासाठी ॲडिशनल 1,000 रुपये या जननी सुरक्षा योजने थ्रू या प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांच्यासोबत ते दिले जात आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा, ओके, ऑलिम्पिक कोणत्या शहरात आयोजित करण्याचे ठरले आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. पॅरिस, न्यूयॉर्क, रिओ डी जानेरो की दुबई. ओके. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, सर्वांनाच माहीत असेल. सो पॅरिस या फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात 2024ची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ओके. सो आता आपल्याला या ऑलिम्पिक कुठं होणार आहे त्यापेक्षा जर आयोगाने जर प्रश्न विचारला तर प्रश्न विचारू शकतो की जे काही भारताचे जे काही ध्वजवाहक आहे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ते कोण राहणार आहेत, किंवा ते एकंदरीत ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्याच्या नंतर कदाचित विचारला जाऊ शकतो. सो जे काही आपली भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे, ओके, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांनी
टेबल टेनिसपटू शरद कमल यांची 2024च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ध्वजवाहक अशा पद्धतीने त्यांची नेमणूक केलेली आहे. ओके. सो भारताचा ध्वजवाहक म्हणून शरद अचंता कमल जे टेबल टेनिसपटू आहेत, सो यांची निवड केलेली आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते भारताचे 19वे ध्वजवाहक ठरणार आहेत जेव्हापासून ही ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून. ओके. सुरुवातीला पहिली ध्वजवाहक कोण होती, तर ॲथलीट पूर्णा बॅनर्जी. ओके. सो ॲथलीट पूर्णा बॅनर्जी जी काही ऑलिम्पिक स्पर्धा झालेली होती अँटवर्प 1920 त्या स्पर्धेत भारताची पहिली ध्वजवाहक म्हणून त्यांनी आपले राष्ट्रध्वज त्या ठिकाणी प्रस्तुत केलेले होते. ओके. त्यानंतर आहे रिसेंटली म्हणजे 2020 जे काही 2020ची टोकियो या ठिकाणी पार पडली, त्यामध्ये मेरी कॉम बॉक्सिंगपटू मेरी कॉम आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा जो माजी कर्णधार आहे मनप्रीत सिंग यांनी संयुक्तपणे या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहक म्हणून कार्य केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे ध्वजवाहक कोण असणार आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पॅरिस ऑलिम्पिक. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे खालील योग्य विधाने ओळखा. स्टेटमेंट आहे 2024च्या 75व्या दिनाचे प्रमुख पाहुणे. ओके. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित होते. त्यानंतर आहे स्टेटमेंट हे फ्रान्सचे 6वे नेते बनले आहेत ज्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून उपस्थित होते. ओके. सो एकंदरीतच या ठिकाणी भारताचे जे काही प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी जो 75वा प्रजासत्ताक दिन पार पडला, त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते. सो फ्रान्सचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत हे इमॅन्युएल मॅक्रॉन हे या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि एकंदरीतच भारतीय प्रजासत्ताक दिनी उपस्थित असणारे फ्रान्सचे ते 6वे व्यक्ती ठरलेले आहेत. हे देखील बरोबर आहे, कारण याआधी फ्रान्सचे 5 व्यक्तींनी किंवा 5 जे राष्ट्राध्यक्ष आहेत किंवा राजनेते आहेत त्या देशाचे, त्यांनी भारतामध्ये प्रजासत्ताक दिनी उपस्थिती दर्शवलेली आहे. ओके. सो एकंदरीत हे 6वे व्यक्ती ठरलेले आहे. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. यापूर्वी फ्रान्सच्या बॅलिस्टिक डेला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. ओके. फ्रान्समध्ये 2023चे जे काही प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल अल सिसी. ओके. अब्देल फतह अल सिसी हे उपस्थित होते. ओके. सो हे देखील लक्षात ठेवू शकता. 2023 संदर्भाने अब्देल फतह अल सिसी आणि 2024च्या संदर्भाने इमॅन्युएल मॅक्रॉन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2023 जगातील 8वे आश्चर्य म्हणून कोणत्या स्थळाला मान्यता देण्यात आली. अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. ओके. 2023 जगातील 8वे आश्चर्य म्हणून कोणत्या स्थळाला मान्यता देण्यात आली आहे. स्वामीनारायण मंदिर UAE, राम मंदिर भारत, त्यानंतर आहे अंगकोर वाट मंदिर कंबोडिया, पेट्रा जॉर्डन. ओके. सो कुठल्या स्थळाला जगातील 8वे आश्चर्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. सो युनेस्कोद्वारे अंगकोर वाट म्हणून जी काही कंबोडियातील हिंदू मंदिर आहे. ओके. सो या हिंदू मंदिराला जगातील 8वे आश्चर्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. सो कंबोडिया देशातील अंगकोट वाट हिंदू मंदिर जगातील 8वे आश्चर्य म्हणून युनेस्कोद्वारे घोषित झाले आहे. ओके. हे जे काही मंदिर आहे ते हिंदू राजा सूर्यवर्मन यांनी तयार केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सूर्यवर्मन द्वितीय यांच्या कार्यकाळात विशेषतः 12व्या शतकामध्ये ते बांधले गेल्याचे आपल्याला दिसून येतो. 1992 पहिल्यांदा या मंदिराला जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेले होते. ओके. हे देखील तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 अंगकोर वाट मंदिर. ओके. आता जगातील जे काही इतर 7 आश्चर्य आहेत त्याच्यामध्ये चीनची भिंत, त्यानंतर इजिप्तचा पिरॅमिड, कॉलेजियम थिएटर, इटलीमधील जे काही कॉलेजियम थिएटर आहे ते देखील म्हणजे या 7 आश्चर्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे ताजमहल, भारतातील ताजमहल, जॉर्डनमधील पेट्रा, त्यानंतर आहे पेरू या देशातील माचू पिच्चू. तुम्ही गुगलवर सर्च करा, हे ॲक्च्युली काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. ख्रिस्ते रेडीमर. ओके. ब्राझील. सो अशा पद्धतीने 7 आश्चर्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडे
2023चे अर्जुन पुरस्कार मिळालेल्या नसरीन शेख कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, असा एकंदरीत प्रश्न आहे. कबड्डी, हॉकी, खो खो, बॉक्सिंग. ओके, सो या ठिकाणी जे नसरीन शेख आहेत, ओके, आपल्याला दिसून येतो की ते खो खो प्लेयर आहेत. ओके, सो नसरीन शेख कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, सो खो खो प्लेयर, आणि 2023चा अलीकडे त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भाने माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता. खो खो प्लेयर आहेत. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चिखल कालो नावाचा जो काही फेस्टिवल आहे तो कोणत्या राज्याचा फेस्टिवल आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. चिखल कालो उत्सव कोणत्या राज्याचा आहे. ओके, पश्चिम बंगाल, ओडिशा, गोवा की उत्तराखंड. सो चिखल कालो जे फेस्टिवल आहे ते आपल्याला गोवा राज्यातील दिसून येतो. जे काही मार्सेल गाव आहे गोव्यामध्ये, सो गोव्यातील मार्सेल या गावापुरता हा विशेष जे काही फेस्टिवल आहे तो राबवला जातो. ओके, चिखल कालो विशेषतः याला धार्मिक सण म्हणून भक्ती आणि आनंद यांचा दुर्मिळ संगम या उत्सवादरम्यान, चिखल कालो उत्सवादरम्यान दिसून येतो. ओके, आषाढच्या पहिल्या जे काही हिंदू कॅलेंडर आहे त्या आषाढच्या महिन्याच्या 11व्या दिवशी या देवकी कृष्ण मंदिराच्या विस्तीर्ण मैदानात हा सण साजरा केला जातो. ओके, सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि यामध्ये चिखल अंगावर फेकला जातो. ओके, पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकामगारांच्या सुटकेसाठी कोणत्या राज्याने अलीकडे ऑपरेशन स्माईल एक्स नावाची उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, बालकामगारांच्या सुटकेसाठी कोणत्या राज्याने अलीकडे स्माईल एक्स नावाचे जे काही उपक्रम आहे ते सुरू केलेले आहे. कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश. सो या ठिकाणी बघू शकता जे काही ऑपरेशन स्माईल एक्स आहे, सो ऑपरेशन स्माईल एक्स सायबराबाद पोलीस, ओके, विशेषतः हैदराबाद पोलिसांकडून हे जे काही ऑपरेशन आहे ते राबवले जातो आहे. ओके, सो तेलंगणाचे ऑपरेशन स्माईल एक्स काय आहे, सो यामध्ये हरवलेल्या आणि तस्करी केलेल्या मुलांच्या शोधासाठी आणि विशेषतः जे काही बालकामगार म्हणून काम करत आहेत त्यांची सुटका करण्यासाठी राज्य पोलीस दलातर्फे हे जी काही मोहीम आहे ती राबवली जात आहे. ओके, सो ऑपरेशन स्माईल योजना कोणत्या राज्याची आहे तर तेलंगणा या राज्यातील दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरमधील. या ठिकाणी स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या वर्गवारीत कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावलेले आहे, असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. मोरादाबाद, गुंटूर, ठाणे की अमरावती. सो या ठिकाणी जे काही स्वच्छ वायू सर्वेक्षण दिलेलं आहे या इमेजमध्ये चार्टच्या स्वरूपात देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जे काही 10 लाखापेक्षा कमी, ओके सॉरी, सो 5 लाख ते 10 लाख या दरम्यानचे जे काही पॉप्युलेशन असणाऱ्या शहरामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्याला इंदोर हे शहर आपल्याला दिसून येतं. ओके, इंदोर. त्यानंतर आहे आग्रा दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर ठाणे. त्यानंतर आहे 3 ते 5 लाख लोकसंख्या असणाऱ्या क्रमवारीत किंवा लोकसंख्या असणाऱ्या रँकमध्ये आपल्याला अमरावतीचे पहिला क्रमांक असल्याचे दिसून येतो. ओके, आपल्या महाराष्ट्रातील अमरावती हे जे काही शहर आहे हे 3 ते 5 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पहिले या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये प्रथम स्थानी असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो आपल्याला हेच विचारलेलं होतं की 3 ते 5 सॉरी या ठिकाणी 3 ते 10 लाख दिलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये 3 ते 5 लाख पाहिजे होता. सो 3 ते 5 लाख लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावलेले आहे तर ते आहे अमरावती. आणि जर 5 ते 10 लाख असा जर प्रश्न आला तर ते आहे इंदोर हे शहर. ओके, आणि एकंदरीतच संपूर्ण स्वच्छ वायू सर्वेक्षणमध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावलेलं आहे असा जर प्रश्न आला तर इंदोर पोर्ट सिटी. ओके, इंदोर आणि सुरत या 2 शहराने, मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील सुरत या 2 शहराने एकंदरीतच स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये प्रथम स्थान पटकावल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि एकंदरीतच सर्वोत्कृष्ट राज्यांच्या कामगिरी संदर्भाने सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जेव्हा आपण राज्यांचा विचार करतो तर त्यामध्ये महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, एकंदरीतच गृहनिर्माण आणि नागरिक व्यवहार मंत्रालयाअंतर्गत 2016 पासून हे जे काही स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे ते जगातील सर्वात मोठे नागरी स्वच्छता आणि स्वच्छता कार्यक्रम असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या दरम्यान, सॉरी 3 ते 5 लाख
5 ते 10 लाखाच्या दरम्यान इंदोर हे शहर आहे. तर 3 ते 5 लाख या लोकसंख्येत असणाऱ्या शहरामध्ये अमरावती हे प्रथम क्रमांकावर असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो अशा पद्धतीने आपण जे 15 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आपण सुरू केलेले आहे त्यामध्ये पोस्ट केलेले होते. ओके. सो तुम्हाला त्या बॅच संदर्भाने माहिती घ्यायची असेल किंवा त्या माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी ते दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता किंवा या टेलिग्राम चॅनलवर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला ते संपूर्ण माहिती किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.